नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनेलवरती. आपण गाव आपला जिल्हा MS19 या ग्रुपद्वारे आज तुम्हाला माहिती देणार आहोत. लेक लाडकी योजना व अर्ज कसा व कुणाकडे करायचा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या मुलींसाठी खास योजना आणली असून यामध्ये 1 लाखापर्यंत अनुदान मिळणारी योजना आहे. लेक लाडकी योजना या योजनेला महाराष्ट्र सर्वत्र सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज कुठे करावा, कागदपत्रे कोणती, अनुदान किती मिळणार, सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. लेक लाडकी योजना उद्दिष्टे: राज्यातील बहुतांश कुटुंब ही आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण नसल्यामुळे त्या कुटुंबातील मुलींना शिक्षणात आवड असूनही त्यांचे करिअर घडवता येत नाही. त्यामुळे त्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देऊन त्यांचे जन्मापासून ते उच्च शिक्षणापर्यंत भविष्य सुरक्षित करण्यात येणार आहे. राज्यात होणाऱ्या स्त्री भ्रूणहत्येला कायमचा प्रतिबंध करण्यासाठी तसेच समाजातील सर्व मुलींना स्वतःच्या पायावरती उभे करून स्वावलंबी व त्यांचा आर्थिक विकास करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे. लेक लाडकी योजना अनुदान किती: 1. मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये. 2. मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये. 3. मुलगी इयत्ता 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये. 4. 11वीत मुलगी गेल्यावर 8,000 रुपये. 5. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये. याप्रमाणे एकूण रुपये 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येईल. सदर योजनेसाठी खालीलप्रमाणे अटी व शर्ती तसेच कागदपत्रे देण्यात आलेली आहेत. पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींकरिता अनुदान किती मिळणार याची माहिती देण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजनेच्या अटी व शर्ती: 1. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. 2. पहिल्या अपत्याच्या 30 या हप्त्यासाठी व या अपत्याच्या या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. 3. तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुजने राहील. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. 4. 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुजने राहील. मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. 5. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील. 6. लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. 7. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. 1 लाखापेक्षा जास्त नसावे. आवश्यक कागदपत्रे: 1. लाभार्थीचा जन्माचा दाखला. 2. कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला. वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. 3. लाभार्थीचे आधार कार्ड. प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील. 4. पालकाचे आधार कार्ड. 5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. 6. रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत. 7. मतदान ओळखपत्र. शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला. 8. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला बोनाफाईड. 9. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. येथील अटी शर्तीमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार. 10. अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र. अर्ज कुठून घ्यायचा व कुणाकडे जमा करावा. विहित नमुन्यातील अर्ज